वर्षांपूर्वीचा इतिहास असतो. मराठीला तर 2200 ते 2500 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचे पुरावे प्राचार्य रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सरकारकडे कधी सुपूर्द केलेल्या आहेत. खरं सांगायचं तर महाराष्ट्र प्रदेश निर्माण होण्यापूर्वी सुद्धा मराठी प्रचलित होती हे आपणास ठाऊक आहे का? आधी महाराष्ट्र प्रदेश हा महारथ हे ओळखला जायचा. पुढे शब्दांचे अपभ्रंश झाले. या महारथात बोलली जाणारी महारथी पुढे अपभ्रंश होऊन झालं मराठी. त्यानंतर प्रचलित झाली. भले आम्हास भाग्य बोलतो मराठी, भले आम्हास भाग्य बोलतो मराठी. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्री विष्णवे नमः. पुरस्कृत ठेवायला विसरू नका आणि हो उजवीकडे ठेवा. हो हो तसेच करतो. आजचा दिवस शुभ जावो. पूजा झाली म्हणजे सुवर्ण राहते. परंपरागत हाच आपला संस्कार. हीच आमची ब्राह्मण संस्कृती. कराग्रे वसुमे लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तूनो बिंदं, प्रभाते करदर्शनम्. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल आणि पंढरपूरची वारी याशिवाय महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती पूर्ण होऊ शकत नाही. चला हो, चला हो, पंढरी जाऊ, जीवाच्या जीवाला गा पाहू. संत महंत होतील भेटी, संत महंत होतील भेटी. आनंद नाचू वाळवंटी, आनंद नाचू वाळवंटी. चालताना पाय थकतात पण नामस्मरण थकत नाही. दिंडीत सगळे समान आहेत. सेवा, भक्ती आणि नम्रता हाच वारकरी धर्म. विठ्ठलाच्या चरणी मन शांती पावते. विठ्ठल नाम घेतलं की आयुष्याला अर्थ मिळतो. हीच आमची वारकरी परंपरा. पांडुरंग 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 पांडुरंग. काय मातीचं
ही मराठी